नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला सगळी काही इन्फॉर्मेशन भेटणार आहे काउन्सिलिंग रिलेटेड. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर जे AIQ कोटा असतो तुमचा, म्हणजे ऑल इंडिया कोटा 15% मध्ये, त्याच्यामध्ये कॅप राऊंड 2 दोनच राऊंड होत असतात जनरली. कॅप राऊंड 2 ठीक आहे, दोनच राऊंड होत असतात. कशाचे? ऑल इंडिया कोटाचे. तर यामध्ये आपण कॅप राऊंड 2 चा सगळ्यात कमी कट ऑफ असलेले 5 कॉलेजेस बघणार आहे. ते 5 कॉलेजेस कोणते कोणते ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. ठीक आहे, आता हे जे कट ऑफ घेतलेलं आहे मी, ते कुठून घेतलेलं आहे रेफरन्स सांगून देतो तुम्हाला मी. सीईटी सेलच्या वेबसाईटवर जायचंय तुम्हाला. सीईटी सेलच्या वेबसाईटवर 2024-2025 वार्षिक असं ऍडमिशन प्रोसेस असेल. त्यामधून तुम्हाला काय करायचं आहे की आयुष 15%, ठीक आहे, लिस्ट आयुष 15% असेल त्याच्यामध्ये. तिथून जाऊन तुम्हाला इथं क्लिक करून हा कट ऑफ तुम्हाला भेटून जाईल. फक्त आणि फक्त तुम्हाला लिस्ट डाउनलोड करायची आहे. या आयुष कोट्यामधून जाऊन तुम्हाला सिलेक्शन लिस्ट कॅप राऊंड 2 डाउनलोड करायची आहे. आणि डाउनलोड केल्यानंतर हा कट ऑफ तुमच्या समोर येऊन जाईल. फक्त हा नंबर टाकायचा आहे तुम्हाला त्या लिस्टमध्ये. हा नंबर जसंच टाकलं तुम्हाला तिथं समजून जाईल की या रँकवरती विद्यार्थी अलॉट झालेला आहे. तर कुठं अलॉट झालेला आहे ते सुद्धा तुम्हाला समजून जाईल. तर ही ऑल इंडिया रँक आहे तुमची. ठीक आहे, ऑल इंडिया रँक. या ऑल इंडिया रँकनुसार याच्या आत जर का तुमचं या ऑल इंडिया रँकच्या आत जर का तुमची रँक येत असेल तर खूप जास्त चान्सेस आहे की तुम्ही ऑल इंडिया कोट्यातून कॅप राऊंड 2 मध्ये या कॉलेजमध्ये अलॉट होऊ शकता. ठीक आहे, तर बघून घेऊया आपण. भोजराज भोंडकर हा कॉलेज होता. याचा कट ऑफ खूप जास्त कमी गेला होता मागच्या वर्षी. 5 कमी कट ऑफ मधून AIQ कोटामधून हा एक कॉलेज होता, भोजराज भोंडकर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज भंडाराचा. ठीक आहे, याचा कट ऑफ केवढा कमी गेला होता, तर 4,59,728 रँक ज्याची होती त्याचा अलॉटमेंट या कॉलेजमध्ये झाला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण राजश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बुलढाणाचा हा कॉलेज आहे. याचा कट ऑफ बघितला तर 4,52,609 असा गेला होता शेवटच्या राऊंड मध्ये, म्हणजे कॅप राऊंड 2 मध्ये ऑल इंडिया कोटाच्या. ठीक आहे, त्याच्यानंतर गुणवंतराव सरोदे 4,57,666 याच्या आत ज्यांचा रँक होता त्यांना कॉलेज अलॉट झाला होता. कोणता कॉलेज अलॉट झाला होता, तर गुणवंतराव सरोदे. ठीक आहे, आता याच्यासाठी काही फॅक्टर पण मॅटर करतात, जसं चॉईस फिलिंग झाली तुमची, सगळं काही मॅटर करत असतं. तर एक आपण नक्की सांगू शकतो की या रँकच्या आत जर का तुमची रँक येत असेल तर तुमचं 100% सिलेक्शन होणार म्हणजे होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर भानुदास धीरे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज 4,53,659 या रँकच्या आत ज्यांची रँक होती त्यांना कॉलेज अलॉट झाला होता. ठीक आहे, मागच्या वर्षीची गोष्ट ही. ठीक आहे, हे क्लोजिंग रँक आहे. क्लोजिंग रँक म्हणजे इथं हा क्लोज झाला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर महेश कॉलेज ऑफ अस्टिक बीडचा हा कॉलेज आहे. तर 4,52,046 अशा रँकवरती हा कॉलेज काय झाला होता, तर क्लोज झाला होता. आता हा कट ऑफ मी कुठून घेतलेला आहे तुम्हाला अगोदरच व्हिडिओमध्ये मी रेफरन्स दिलेला आहे. ठीक आहे, सोबतच मी हा रेफरन्स जी AIQ ची कॅप राऊंड 2 ची लिस्ट होती ती माझ्या व्हॉट्सअप चॅनलवरती टाकणार आहे. तर तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. व्हॉट्सअप चॅनल नाही, व्हॉट्सअप ग्रुप. ठीक आहे, पेड फ्री ग्रुप आहे तो काउन्सिलिंगसाठी. ठीक आहे, सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. थँक्यू.